Jaya Thakre Nandurkar from Nandurkar Hospital, Pune district, Bandara. Today we are going to discuss on one more health issue, one more health problem, that is tinea versicolor or pityriasis versicolor. ज्याला आपण मराठीमध्ये शिरणी झाली असं म्हणतो. कॉमन आहे आणि खूप अनेकांना हे होतं, जे आपण वेळोवेळी ऐकलेलं आहे की शिरणी झालेली आहे. तर याचं कारण काय आहे, याचे काय सिम्पटम्स दिसतात आणि आपण याच्यावर काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. खूप कॉमनली आपण बघतो की शिरणीचे पेशंट आपल्याला जवळपास घरोघरी बघायलाही मिळतात आणि हे एक फंगल इन्फेक्शन आहे. एक कॉमन ईस्ट आहे हा, जो आपल्या स्किनच्या फ्लोरावर असतं. हे कॉमनली जसं मॅलेसिझिया जीन्स यामधलाच हा प्रकार आहे या ईस्टचा. तर हे एक ओव्हरग्रोथ होते फंगसची आपल्या स्किनवरती, बॉडीवरती, आणि मग ती शिरणी तयार होते. तर त्याच्यामध्ये कधीकधी एकदम हायपर पिगमेंटेड पॅचेस असतात. म्हणजे कोणाकोणाला कोणी विचारतं का मॅडम शिरणी तर ही पांढरी असते, मला हे काळी कसं काय झालं. तर त्याचे पण दोन प्रकार असतात. त्याच्यामध्ये हायपर पिगमेंटेड पॅचेस असू शकतात, म्हणजे ब्लॅकिश कलरचं शिरणी ती राहणार, आणि हायपोपिगमेंटेड म्हणजे जिथे तुम्हाला पांढरे पांढरे डार्क स्केली असे ते दिसू शकतात. कधीकधी त्याच्यावरून अशी थोडीशी कोससुद्धा निघाल्यासारखी वाटते. आणि मोस्टली हे अपर ट्रंकला राहते, जसं चेस्टचा भाग आहे, बॅकला आहे, आणि तुमच्या इकडे हेअरलाईन म्हणजे कानापर्यंत चेहऱ्याकडे जातं, इकडे शोल्डरकडे येतं. आणि खूप सिव्हिअर जेव्हा हे क्रॉनिक होत जातं, खूप जुनं होत जातं, मग तुम्हाला पूर्ण ट्रंकवरती म्हणजे खाली तुम्हाला पोटावरती, तुम्हाला पूर्ण पाठीला खालपर्यंत बॅकवरती तुम्हाला ते दिसू शकतं. आता मधात माझ्याकडे काही पेशंट होते. एक पेशंट माझ्याकडे पालांदूरवरून आले होते, ज्यांना पूर्ण म्हणजे चेस्टला, बॅकला, पूर्ण पोटाला, पूर्ण हातांना म्हणजे पूर्ण फैललेलं होतं, आणि पूर्ण चेहऱ्यालासुद्धा, गालाला वगैरे. आणि जवळपास 3 वर्षापासून ते औषध घेत होते. परंतु याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही काही मेडिसिन्स घेतला, अँटीफंगल, काही लोशन, काही सोप वगैरे वापरली, पुष्कळ जण सांगतात की आम्ही काही क्रीम आणि साबण वापरतो, तर ते जाते आणि परत काही दिवसांनी ते जशाला तसंच होते. तर आपल्याला हे जर समूळ नष्ट करायचं असेल तर याचे अनेक कारणं काही खूप मोठे नाही. याचं मेन कारण आहे की तुम्हाला खूप जास्त गरमी होत असेल, घाम येत असेल, खूप वाम असेल, उष्णता जास्त असेल, आणि ह्युमिड वातावरणामुळे ते होऊ शकते. किंवा ज्याची इम्युनिटी कमी आहे, रोगप्रतिकारक शक्ती जर कमी झाली असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला हे होऊ शकते. किंवा तुमची अनहायजेनिक स्किन, तुम्ही तुमच्या त्वचेची, स्किनची जर व्यवस्थित काळजी घेत नसाल, रोज बरोबर व्यवस्थित आंघोळ करत नसाल, स्किनला बरोबर ड्राय ठेवत नसाल, तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला हे फंगल इन्फेक्शन होऊ शकते. तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथी एकदम बेस्ट काम करतो. होमिओपॅथीमध्ये अनेक मेडिसिन आहे. अनेक असे पेशंट आहे ज्यांना 4-4, 5-5 वर्षापासून हा त्रास होता. औषधी घेतलं की कमी व्हायचं, परत तसंच व्हायचं. फक्त तुम्हाला औषध रेग्युलर 3-4 महिने, म्हणजे तुमचं किती क्रॉनिक आहे, तुमच्या बॉडीचा किती पार्ट कव्हर केलेला आहे, त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला 3 महिने औषध घ्यायचं की 4 महिने घ्यायचं आहे. पण थोडं औषध रेग्युलर घेतलं तर नक्कीच हा तुमचा जो त्रास आहे हा जडापासून जातो. आणि काही खूप घातक हा आजार नाही आहे, किंवा हा कंटेजियससुद्धा नाही आहे. म्हणजे तुम्हाला घरामध्ये एकाला असलं म्हणजे लगेच दुसऱ्याला कोणाला होणार आहे, असाही हा प्रकार नाही. तुमची जर इम्युनिटी कमी असेल, ह्युमिड वातावरण असेल, खूप वाम असेल, घाम तुमच्या शरीरामध्ये खूप जिरत असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला हे होऊ शकते. म्हणून कुठलेही कारण असेल तर लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करा. आणि जडापासून काढायचं असेल तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट बेस्ट ट्रीटमेंट फॉर टिनिया व्हर्सिकोलर किंवा पिटेरियासिस. थँक्यू, धन्यवाद.